नमस्कार मित्रांनो, अखंड हरिनाम सप्ताहाच्या 6व्या दिवसामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे 6वा दिवस आणि आजच्या प्रवचनमध्ये काय पात्र असणार मला सुद्धा काय माहीत नाही. खूप सारे लोक आहेत. मला वाटते संत सभा असणार आहे. सो आपण जाऊया आतमध्ये, मेकअप आर्टिस्ट जवळ जाऊन भेटूया. जास्त टाईम वेस्ट नाही करत, कारण आपल्याला कथेकडे सुद्धा जायचं आहे. खूप लेट झालं आहे, 4:30 वाजलेत आहेत. तो लेट्स गो. हे बघा, मिलिंद प्रसाद घेऊन आलाय. ज्ञानेश्वरी बघा, मिलिंद प्रसाद घेऊन. आणि इथे हे बघा, मुंबई पुणेकरी आल्या आपल्याला भेटलाय. आपला मस्त एक पात्र भेटलाय काका. नंतर मग इथे तुळशी आहेत का. हे बघा, तुमचं पात्र गौरव का. तुमचं चोकोबा. चला. आणि इथे आपलं स्वप्नीलदा, नंतर बघू. नाही काय नाही, ते चालते जात. तर हे बघा, इथे स्वप्नीलदा, त्यांचे सुद्धा नंतर बघू आपण. अजून इथे कोण नाही आहे. सो चला जाऊया, पुढे जाऊया. इथे नाही कधी आला जा सकाळी बसत नाही. चलो. हे बघा इकडे, हे बघा, मुंबईकर आज आल्या पात्र भेटतात त्यांना. आणि इथे नेहमीप्रमाणे कृष्णा का मेकअप करतायत. आणि काय नाही. तर हे बघा, इथे विरण का. आणि आज सगळे मला वाटते मुंबई पुणेकरच सर्व झालेत. आज सर्व आले सर्वांना पात्र भेटलेत आहेत. काका आधी आलेत, पण आज भेटलं त्यांना पात्र. सो तुमचं काका पात्र गौरवबा खेचर. खेचर म्हणजे हे विरोधक आहेत, माऊलींचे विरोधक. तर आणि निधी पण आहे ना. आणि निधी आहे, मला वाटतं एकटीच आहे. मुक्ताई मग कानोपत्र. सॉरी. तर मुक्ताई नाही, कानोपत्र आहे निधी. आणि अजून काय पात्र असणार आहेत. तर बाकीच्यांना पण भेटू सर्वांना, पण आत्ता नाही, ते व्हिडिओच्या एंडला. अजून बाकी सर्व पात्र सजतात आहेत. आत्ता वाजले 4:30, अजून टाईम आहे. आपण जाऊया तोपर्यंत कथेकडे, कथा बघूया. आणि नंतर मग पुन्हा एकदा आलो तर येऊ, कारण कथा एवढी खूप रंगते ना, त्याच्यामुळे बाहेर पडावं वाटत नाही. सो जाऊया आपण, कथा बघूया. नंतर चला, लेट्स गो. राधे राधे, रामकृष्ण हरी. औंढ्या नागनाथाला त्या भगवान भोलेनाथाच्या मायबापाव शरणागतीमध्ये जात आहेत. आणि त्या औंढ्या नागनाथाच्या तिथे मायबापाव भगवान भोलेनाथाचं भजन करत होते. कोण? विसोबा चाटे, ज्यांचं विसोबा खेचर नाव नंतर पडलं. विसोबा महाराज मायबापा भगवान भोलेनाथाची त्या ठिकाणी शिवस्तुती चालू आहे. सर्वांनी 2 नामदेव महाराज मायबापा त्या ठिकाणी आले. भगवान भोलेनाथाच्या औंढा नागनाथ म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक नागनाथ भगवान. आणि त्या औंढा नागनाथाच्या मंदिरात ज्यावेळेस प्रवेश केला नामदेवरायानं, पाहिलं काय की एक म्हातारं एक पंपक झालेलं असं जर्जर झालेलं म्हातारं. त्यांनी मायबापा चमड्याचे जोडे पायात आणि ते असं झोपलंय. आणि त्याचे पाय कुठं? शिवलिंगावरती पाय आहे. नामदेवरायाने पाहिलं, म्हणले अरे देवा 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 देवा, हे काय म्हणले. अरे म्हातारं झालं म्हणून काय असं कुठं असतं का? शिवलिंगावरती पाय ठेवले. पळत गेला नामदेवराय. म्हणलं, ओ बाबा, तुम्हाला काय कळतं का? नामदेवराय काय राबवले, काय बोलले एवढं काय मला माहिती नाही. पण नामदेवरायाला भयंकर मनस्ताप झाला. बरं मला सांगा, देव कुठे आहे? ह्या प्रश्नापेक्षा मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो, देव कुठे नाही सांगा. आपणच म्हणतो का नाही, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, किंवा अनुरणीयान महतो महियान सर्व व्यापक सर्वेश्वर भगवंत आहे. समोर आड्याला मस्जिद आहे.
तिथून रोज आजान वगैरे ऐकायला येते. अशाच एका मस्जिदी पुढे, मस्जिदीच्या पुढे, मस्जिद म्हणजे मंदिरच ना, एक दारुड आहे ना, तिथं मस्जिद पुढे दारू असं काढून प्यायला. काजी बाबा रागवले. काजी बाबा म्हणले, हे अल्लाह से डर, खुदा से डर, तेरी हे इमारत यहाँ पे मदिरा पान करता है. दारुड काय म्हणलं माहितीये का, हे काजी, दारू पिणारे फार खरं बोलतात. हा, म्हणून काही बायांना दारू पिणारा नवरा आवडतो. कारण तो घरी आल्या आल्या सगळं खिशात होतात, सगळं ते म्हणते असाच वाद, ते कोणाचा वाद. तो दारुडा म्हणला, ए काजी मुझे शराब पीने दे मस्जिद में बैठकर. व्यवस्थित आहे का, ए काजी मुझे शराब पीने दे मस्जिद में बैठकर, या तो कोई ऐसी जगह बता जहां खुदा नहीं. सर्व व्यापक आहे भगवंत, मग तो अल्लाह असेल, तो ईश्वर असेल, तो शिव असेल. भगवंत हा सर्वत्र आहे. पण नामदेवरायांना क्षणार्धापुरता याचा विसर. पण बघा बरं का, गुरु पण कसा भेटला. विसोबांना नामदेवरायला रागवले, म्हणले, अहो तुम्हाला काय वाटतं का, देवाच्या पिंडीवरती पाय ठेवले तुम्ही, आणि ते पण चोड्या सकट. विसोबा म्हणले, माफ करा, मला दिसायला कमी आहे, मला काही कळना, माझे पाय तिथं ठेवा जिथं पिंड नाही. काय म्हणले विसोबा, म्हणले जिथं पिंड नाही तिथं माझे पाय ठेवा. असं म्हणल्यानंतर नाही बाप्पा नामदेवरायाने चटकीन पाय धरले, असे पाय धरले, आणि काय झालं, इथंच गुरुकृपाला पाहिजे. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. पाय धरले हो, आणि पाय धरल्या धरल्या ते पाय धरून दुसरीकडे ठेवायला लागले. तिथं शिवपिंड प्रगटली. हा, नामदेवराय म्हणले, ही काय मानगडे. तिथून पाय उचलले, पुन्हा दुसरीकडे ठेवायला, तिथे पिंड प्रगट. अरे बाप, आता कुठपर्यंत म्हातारा ओढणार. जिथं पाय टेकवल तिथं पिंड यायला लागले. मग नामदेवरायाने हात जोडले, माझे सद्गुरु तुम्हीच आहात, तुम्हीच कृपा करा माझ्यावर. एक सांगू का, गुरु कृपा होईपर्यंत माणसाच्या मनामध्ये काही भाव असतात. दंभ असेल, ईर्ष्या असेल, अहंकार असेल, पण गुरु कृपा झाल्यानंतर माणूस माय बापा विनम्र होतो. बरं, त्याला काय नामदेवरायांनी विसोबांचे पाय धरले, विसोबांनी त्यांच्यावर कृपा केली माय बापा. पुन्हा नामदेवराया औंढ्या नागनाथावरून माय बापा पंढरीला येताना बार्शी मध्ये, बर का, क्षेत्र बार्शी मध्ये जात आहेत. तिथे पण भगवंताचे विग्रह स्वरूप आहे. तिथं गेले दर्शनाला. द्वादश माय बापा आता तिथे करायचे, आपल्याला द्वादश पारणं फेडायचं एकादशीचं, म्हणून त्यांनी सुंदर स्वयंपाक केला. नामदेवराय सुंदर स्वयंपाक केला, आणि स्वयंपाक करून अशा दुरडीमध्ये भाकरी ठेवल्या. तेवढ्या ते कुत्र आलं, आणि त्या कुत्र्यानं माय बापा त्या दुरडीतली भाकर उचलली. नामदेवरायाची हीच परीक्षा नाही का. या आधी सुद्धा भगवंतांनी नामदेवरायांच्या बऱ्याचशा परीक्षा घेतल्या. भगवंतांनी एकदा पंढरपुराच्या जवळच गोपाळपुराच्या पलीकडनं ते लोखंडाचे अवजार बनवणारे, त्यांना काय म्हणतात, घिसडी म्हणतात का इकडे, काय म्हणतात, लोहार. आमच्या इकडे घिसडी म्हणतात.
वेगवेगळे नाव असतात, त्या त्या भागात जसं तसं असतं. आमच्या इकडे माणूस मेल्यावर जाळतात, तुमच्याकडे कसं आहे? हा, अगोदरच असं भागाभागात परत. तर तो जो लोहार होता माय बापा, तो लोहारच पंढरीनाथ होते. आणि त्यांची पत्नी कोण? रखुमाई. अगं म्हणले भूक लागली, जरा काहीतरी शिजव. आता ते लोक काय खातात हे मी सांगायला पाहिजे का तुम्हाला? त्यावेळेस माय बाप अगदी म्हणले काय करू आज? ते कोंबड शिजव म्हणले. पंढरीनाथ भगवान बरं कोंबड शिजव. कोंबड घातलं. अहो अजून त्याच्यात जागा आहे, भांड्यात जागा आहे. ते हरिण टाक म्हणले. हरिण टाक म्हणले अजून जागा आहे. तो नाम्या टाक म्हणले. त्याच्यात नाम्या टाक म्हणले. नामदेवरायाचे पळाले म्हणजे परीक्षा फेल. अशी परीक्षा घेतली. आता इथं कुत्र्याच्या स्वरूपात पांडुरंग परमात्मा आले, दुर्डीतली भाकर घेऊन पळाले माय बाबा पंढरीनाथ भगवान. जे पळाले आता मात्र नामदेवरायांनी ओळखलं. नामदेवरायांनी हातामध्ये तुपाची वाटी घेतली. काय घेतली? वाटी. आपल्या जेवणाच्या दुर्डीतली भाकर घेऊन जर कुत्र पळालं तर तुम्ही वाटी घ्याल का काठी? तुम्ही काठी घेऊन पळाल, पण नामदेवराय वाटी घेऊन पळाले. आणि नामदेवराय म्हणले हे पंढरीनाथा, कोरडी भाकर नको रे खाऊ देवा, थोडं तूप लावून देतो देवा, थांब. मग पंढरीनाथ भगवान म्हणले तुझ्यावर विसोबांची कृपा झाली. याला म्हणतात गुरु कृपा होणं. माणसाने बिना गुरु कृपेचं राहू नये बरं का, लक्षात. एखादी तरुण मुलगी न लग्न होता जर मेली तर तिथं लग्न लावतात. कुठं? आता ते बी सांगायचं. कपाळाला कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, पायात जोडवे, हातात कापड, हे कशाचं? सौभाग्याचे अलंकार आहेत. ते अलंकार काय सांगतात? मी कोणाची तरी झालीये. त्या अलंकाराचं सांगणं आहे. असं इथं बसलेल्या कोणी कोणी अलंकार घातले, मी त्याचा झालोय. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तोच भगवंताचा आहे. कालपासून परवापासून माझ्या मागे लागले 5-6 जण. महाराज आम्हाला माळ घालायची, आम्हाला माळ घालायची. पण उटंबर मध्ये कथा होताना, एवढं सुंदर वातावरण असताना 6-7 जणच म्हणतायत माळ घालायची. याच मला थोडस खंतता वाटते. आम्ही जिथं कथेला जातो कमीत कमी 100-150 लोक माळ घालतात. बरं तुम्ही माळ का घालत नाही ते सांगू का? फक्त हिच्यासाठी. ही फार डेंजर आहे, फार विचित्र आहे. ती किती विचित्र आहे सांगू का? केळशीला गेल्यानंतर ती आहे ना तुमच्या संपूर्ण शरीराला ओढत नेते तिकडं. चल इकडं भजी चांगली भेटतात, इथं चहा चांगला भेटतो. ही फार डेंजर आहे. राग आला दातांना तिचा, सगळे दात एकत्र आले. दात किती? 32 दात. 32 दातांनी मोर्चा काढला. कोणाच्या विरोधात?
जिभेच्या विरोधात 32 दातांनी असं दंड थोपटलं, म्हणले हे दंत कहे जिभंसे हम 32 तू अकेली माय, एक बार मन में आए तो तेरे 2 टुकड़े हो जाए. ती पण कमी नव्हती. ही जीभ म्हणजे सगळ्याला पूर्ण उरणारी होती. अशी असेल ते एखादी. तुमच्यातलं कोण भांडतं सांगा, हात वरती करून. कोण कोण भांडतं हात वर करा. किती संत लोक आहे. वा सगळे लोक भांडणार आहेत. आता उद्या कथा संपणार आहे ना, बोलून घेतो. हो काय काय बाया एवढ्या डेंजर असतात भांडणाऱ्या. त्यांनी का असं खावलं का पुढच्याची वाटच लागे सांग. हा जिव्हा स्त्रीलिंगी आहे, ती काय म्हणली माहिती का? जीभ कहे दंतन से तुम 32 मैं अकेली मां, एक बार टेढ़ी चलो तो 32 ही गिर जाए. ती जेव्हा काय म्हणते, एकदा मी अशी वाकडी जर पडले ना तर 32च्या 32 बाहेर येतील. काय नाही काहीच कळत नाही. बोलणारी जीव असते, लोक म्हणतात दात पडी. अरे बापाचं काय संबंध आहे? चटोरी है चटोरी, जिह्वा बड़ी चटोरी है रे, इसे संभाल ले, हरि नाम का अमृत प्याला उसको पिला दे. कबीरांचे खूप असे काही भजन आहे. मायबाप गुरु कृपा झाल्याशिवाय गत्यंतर नाही, लक्षात घ्या. गुरु बिन कौन बतावे वाट, बड़ा बिकट जमघाट, बड़ा बिकट जमघाट, गुरु बिन कौन बतावे वाट, गुरु बिन कौन बतावे वाट. भ्रांति की पहाड़ी नदियां बीचमो, अहंकार की लाट, बड़ा बिकट है जमघाट. गुरु कृपा झाली की माय बाप सर्वस्व आपल्याला प्राप्त होतं. या ठिकाणी नामदेव रायाला माय बाप आता मात्र भगवंत कळाला. भगवंत कळाला तो कोणामुळे? अहो भगवंताच्या जवळ होते नाही कळाला, पण गुरु कृपा झाल्यानंतर मग भगवंत कळाला. काही लोक भक्ती भरपूर करतात, काही लोक पूजा भरपूर करतात, काही लोक जप भरपूर करतात, पण गुरु कृपे विण माय बापा देवापासून वंचित राहतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये सद्गुरु कृपा होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या ठिकाणी माय बापा मग त्या पंढरपुरामध्ये एक दिवस माय बापा हे 4 भावंड त्या ठिकाणी आले होते. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. 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 एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम.
पंढरपूर माय बापा गरजलं त्या 4 भावंडांच्या अभिमानानं. आणि ऐका बरं का, जे नामदेवराय आळंदीहून पळत आलते का नाही रडत, त्याच नामदेवरायाला जेव्हा कळालं महावैष्णव ज्ञानोबाराय आले, धावत पळत गेले नामदेवरायाने. आज माय बापा नामदेवराया लोटांगण घालतात माऊली पुढे. बुजुर्ग संत आहेत श्री संत नामदेवराया, पण लोटांगण घालतायत माय बापा. आणि हे लोटांगण घातलेलं ज्यावेळेस मुक्ताईनं पाहिलं, आज मुक्ताबाई पहिली जाऊन नामदेवाचं दर्शन घेतले. हा सुख सोहळा पाहून सर्व मायबापा असे हृदय भरून आलं, सर्वांचे डोळे भरून आले. आणि सर्वांनी हे बघा बरं का, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला. आणि मग त्या ठिकाणी मायबापा माऊली महावैष्णव ज्ञानोबारायानं नामदेवरायांना मिठी मारली. ज्ञानोबाराया नामदेवरायांना म्हणतायत, महाराज तुम्ही आमच्या सोबत तीर्थयात्रेला चला ना. नामदेवरायांना हा काय म्हणतात नामदेवराया, ऐका. नामदेवराया म्हणतात, ज्ञानोबाराया तुम्हाला पाहिल्यानंतर अजून कोणत्या तीर्थाला कशाला जाऊ? तीर्थ रूप यालाच म्हणतात. हा 4 धाम 12 ज्योतिर्लिंग सप्तपुऱ्या अष्टविनायक सर्व तीर्थ मायबापा ज्यांच्या दर्शनाने लाभतात त्यांना तीर्थ स्वरूप म्हणतात. आलं का लक्षात? नामदेवराय म्हणले, आता मला कोणत्या तीर्थाला काय जायची गरज आहे, पण नुसतं ज्ञान मायबापा हा सोबत घेऊन जाऊ नये, सोबत नाम पाहिजे. आलं का लक्षात? काही काही माणसं तीर्थाच्या ठिकाणी गेलं तर तिथं परीक्षण करतात, अरे भजन केव्हा करणार? तीर्थाला गेल्यानंतर तुमचं परीक्षण हे ज्ञानाचं स्वरूप आहे, ज्ञानदर्शन आहे, पण तिथं भजन झालं पाहिजे, भक्तीचा लाभ घडला पाहिजे. मी वृंदावन सोडत होतो बरं का, वृंदावन मध्ये गेलो, वृंदावन सोडणार होतो. मला काही तिथे गोष्टी अशा थोडस लागलं होतं याला, मग मी निघालो होतो रागारागाने. पण माझे मोठे बंधू त्यांना फोन केला, ते म्हणले, अरे वेड्या
ही वृंदावन भूमी ज्ञान प्राप्तीची नाहीये, भक्तीच्या प्रादुर्भावाची आहे. जिथं भक्ती करावी. पंढरपुरामध्ये माय बापा भक्तांना जवळ करणारा हा पांडुरंग परमात्मा. नामदेवराया म्हणले ज्ञानोबरायांना, तुम्ही म्हणताय माऊली, पण आता मी माझाच नाही, मी माझा नाही बर का. हा भाव पहिला प्रगटला पाहिजे. हा, नाहीतर लोक म्हणतात मी पाहिलं, माझ्या हाताने केलं, माझ्याशिवाय झालं असतं काय. मी नाम अहंता आणि माझं नाम ममत्व, ममता. आलं का लक्षात? आणि जिथे अहंता आहे, ममता आहे, तिथं दर्शन नाही माय बाप, जिथं सद्गती नाही तिथं अधोगती आहे. म्हणून नामदेवराया माय बापा म्हणतायत की माऊली, एकदा पांडुरंगाला विचारा आणि मग मी तुमच्या सोबत येईल. आलं का लक्षात? आणि ज्या वेळेला माय बापा माऊली असे उभे, देव असे, नामदेवराय माऊलीच्या मागे, दृश्य डोळ्यासमोर आणा. आणि ज्ञानोबाराया देवाला म्हणतात, देवा मला संपूर्ण या पृथ्वीवरचे तीर्थ पाहण्याकरता जायचंय, दर्शनासाठी जायचंय, तीर्थ दर्शनाकरता जायचंय. माझ्यासोबत नामदेव महाराजांना घेऊन जावं अशी माझी इच्छा आहे. तुम्ही नामदेवांना सांगा. नामदेवराय इकडून फोन होत आहेत, नका नाही म्हणा. पंढरीनाथ भगवान म्हणले, नामदेवा केवढं भाग्य तुमचं, साक्षात ज्ञानोबाराया तुम्हाला तीर्थयात्रेत. आणि एक सांगतो तुम्हाला, लक्ष द्या, कुठल्याही तीर्थाला जाताना एखादी संत, एखादी साधू, एखादी सद्गुरू आपल्या सोबत असावे. तीर्थयात्रा सफल व्हावी असं वाटत असेल तर, नाही तुम्हाला सद्गुरू भेटत, गुरु भेटत, कोणी महात्मा भेटत, नाही भेटू देत, आपल्या मायबापाला सोबत घेऊन जा तीर्थयात्रेला. त्याच्यासारखं पुण्य दुसरं कोणतंच नाही. माय बापाला माय बापा काशीच्या यात्रेकरता नेणाऱ्या श्रावणाचं नाव जगभर माय बापा सर्वांना माहिती आहे. पुंडलिकाचं नाम जगभर सर्वांना माहिती आहे. साक्षात पांडुरंग परमात्मा माय बापा विटेवर उभा त्या पुंडलिकासाठी. न माने काही क्षीण उभा तिष्ठत अजुनी, भाविकासाठी उभा विठू कैवल्याचा गाथा. आई वडिलांना तीर्थयात्रेला न्यावं माहिती. इथे नामदेवरायांना भगवंतच म्हणले, नामदेवा असा लाभ घडणार नाही पुन्हा, जा तुम्ही तीर्थयात्रेला. आणि मग माय बापा हे सर्व संत ज्ञानोबारायांसोबत, निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, मुक्ताबाई, नामदेवराया यांच्यासोबत तीर्थयात्रेला निघाले. आता आपल्या मध्य समयाची वेळ झाली आहे. एक 5 मिनिटं फक्त, जास्त नाही, 5 मिनिटं पण भजन गाऊ आणि पुन्हा आपल्या जागेवर बसून पुढची कथा श्रवण करूया. सर्वांना माझी विनम्र सूचना आहे, सर्वांनी आपापल्या जागेवर उठून उभं राहायचं, गोल रिंगण करायचंय.
तुकाराम
निघाले. पंढरपुरातून निघाले. कृपया माझी सर्वांना विनम्र सूचना आहे, कोणीही बोलू नका. कोण बोलत असेल शेजारी तर त्याला विनम्रपूर्वक सांगा, कथेकडे लक्ष असावं. फक्त आजच्या दिवस तुम्हाला त्रास देण्याकरता आहे. उद्या तर समाधी सोहळा आहे, उद्या कथा सांगता होणार आहे. पंढरपुरातून सर्व साधू संत मंडळी मायबापा भजन करत आनंदाने निघाले आणि पुन्हा मायबापा आंधळ अंगणात या ठिकाणी येत आहेत. मला प्रत्येक ठिकाणची कथा सांगणं होणार नाही. मला जे प्रचलित कथा आहेत, बऱ्याच जणांना माहिती आहे, अशाच कथा मी सांगायचा प्रयत्न करतोय, कारण मला सोप्या जातील आणि ऐकण्यासाठी तुम्हाला सोपं होईल. औंढा नागनाथाला जात आहेत मायबापा. शिवरात्रीचा पवित्र समय आहे. सर्व साधू संत मंडळी ही दिंडी घेऊन नागनाथाच्या मंदिरामध्ये जात आहेत. आनंद चालू आहे, जयघोष चालू आहे भगवान भोलेनाथाचा. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय वाचे वदता शिवनाम तयान बाधे. माईबाप सुंदर असं भजन चालू आहे. आणि माऊली नामदेवरायांना म्हणतात, नामदेवराया भजन झालं, आता कीर्तन होऊ द्या. आणि नामदेवरायांचं मायबापा त्या ठिकाणी कीर्तनाला आरंभ होणार. तो पर्व काळाचा समय. ब्राह्मण वृंद मायबापा स्नान करून ओल्या अंगानं नागनाथाला मायबापा पूजनासाठी जातात. आणि पर्व काळ आहे, सुचरभूत अवस्था असावी, पवित्र. आपल्या भाषेत सोहळ्यामध्ये मायबापा ती कथा व्हावी म्हणून त्या ठिकाणी ब्राह्मण वृंद मायबापा अशी जागा करत करत पुढे जाऊ लागले. पण त्यांना कोण जाऊ देते पुढे? अरे नामदेवरायांचं कीर्तन चालू. असं रंगलं गायन, असं रंगलं कीर्तन. गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी, हे तो देणे तुमचे देवा द्यावी अखंडित सेवा अंगी. प्रेमाचे भरते नेगे उतार चढते तुका म्हणे वाणी, प्रेम अमृताचे ठाणे. असं कीर्तन रंगलं मायबापा. आणि कीर्तन जे रंगलं त्या ब्राह्मणाला जागाच कोणी देईना. एक ब्राह्मण म्हणला, आता यांनी तर मला शिवलं. ते म्हणले शिवू नका, शिवू नका. त्यावेळेस मायबापा नामदेवराया कशी गेले. एक ब्राह्मण देवता नामदेवरायाला म्हणले, ओ तुम्ही बंद करा. आणि तुम्ही बंद केलं तर बाकीचे गप्प असतील. नामदेवरायाचं कीर्तन बंद केलं, रंग भरे कीर्तनात. आणि ज्यावेळेस कीर्तन बंद केलं त्यावेळेस नामदेवरायांना फार वाईट वाटलं. नामदेवरायांचे डोळे भरून आले. आणि हे ज्ञानोबारायांनी पाहिलं. ज्ञानोबारायांनी पाहिल्यानंतर ज्ञानोबाराय म्हणले, नामदेवराया तुम्ही नाराज होऊ नका, चला आपण मंदिराच्या मागे जाऊन संकीर्तन करू, कीर्तन करू. पण आता थोडेसे नाराज झालेले, परत कीर्तन कसं, पाठीमागच्या बाजूला गेले. मंदिर हे पूर्वमुख होतं का, पूर्वाभिमुख होतं. मंदिराचं तोंड कुठे होतं? पूर्वेला होतं. आजही तुम्ही औंढ्या नागनाथाच्या मंदिराच्या त्या आकृतीकडे पाहाल, मंदिराचं बांधणं जर पाहाल तर नंदी बाजूला आहे. भगवान भोलेनाथ माय बापा बघा ना, आपल्याला आजही गेल्यानंतर कळतं. बरं शास्त्रज्ञानी सुद्धा पाहिलं बरं का त्या मंदिराचं संपूर्ण देखरेख केलं, सगळं पाहिलं. ते म्हणतात की हे मंदिर फिरलं अवघ मंदिर, पूर्ण मंदिर फिरलं. ज्या वेळेला
नामदेवराया पाठीमागच्या दिशेला कीर्तन करायला लागले, पण नामदेवरायांना आता रंग वाटेल, रंग भरल्यासारखं वाटेल, मग त्यांनी पांडुरंगाचा धावा केला पंढरीनाथाचा. आजही काही लोक थोडस द्वेष करतात बरं का. कोण? शैव आणि वैष्णव ते थोडस स्वतःला वेगळंच नसतात. शैव काय म्हणतात? आम्ही आडव्या पट्ट्यावर. आणि वैष्णव काय म्हणतात? आम्ही उभ्या पट्ट्यावर. आजही आडवा आणि उभा पट्टा हे चालतंय बरं का बऱ्याच जागी. विष्णूशी भजिला आणि शिव दुराविला अधपात झाला तयानरा. भगवान भोलेनाथाला पांडुरंगानं मस्तकावर घेतलं. महिमा वर्णिता महेशू तेने मस्तकी वंदिला. आपली थोडीशी चर्चा झालेली आहे याबद्दल. तुम्ही सर्व सुज्ञ लोक आहात, ज्ञानी आहात, सद्भक्त मायबाप. निळ वर्णाचा कोण आहे? आपली त्या दिवशी पण चर्चा झाली थोडीशी याच्यावर. निळ वर्णाचा कोण आहे? विष्णू नारायण आहे की नाही? मग तेच विष्णू नारायण राम झाले, तेच विष्णू नारायण कृष्ण झाले, आणि तेच कृष्ण पंढरपुरात आले. म्हणून पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठोली केला बाईयांनो. बरोबर आहे की नाही? मग नीलवर्ण माय बापा माझे पंढरीनाथ आहे, आणि शुभ्र पांढऱ्या वर्णाचे कोण आहेत? कापुरासारखे भोले बाबा आहे. कर्पूर गौरम करुणावतारम. बरं, अमृत पान कोणी केलं? विष्णू नारायणानं मोहिनी अवतार घेऊन. बरोबर आहे? आणि विषपान कोणी केलं? आता हे किती सोपं आहे, लगेच सांगतात सर्वजण. भोले बाबाने विषपान केलं. मग विष पिणारा निळा व्हायला पाहिजे आणि अमृत पिणारा माय बापा पांढरा व्हायला पाहिजे. पण इथं उलट आहे. तुमच्या लक्षात येतं का? ज्यांनी विषपान केलं ते भोले बाबा पांढरे शुभ्र आहेत, आणि ज्यांनी अमृतपान केलं ते सर्वांगानं निळे. का? याचं उत्तर आमचे नरहरी बाबा सांगतात. एक एकाचे हृदयी गोडी साखरेचे ठाई. एका थोर साधू संतांच्या मुखातून ऐकलेलं सांगतो, ऐका बरं का. ज्यावेळेस विष प्रगटलं समुद्र मंथनातून सर्वप्रथम, बरं ते तोळा 2 तोळा किलो 2 किलो नव्हतं, हजारो टन विष प्रगटलं या समुद्रातून, समुद्र मंथनातून. सर्वजण घाबरले. आता हे विष कोणी पचवायचं? काही काही लोक स्वतः पुढे येत नाहीत, पण आपली आयडिया पुढे पाठवतात, आपल्या डोक्यातलं पुढे घालतात ते. एक म्हणला, एक काम करा, ज्याचं मरण नाही त्याला हे विष पाजा. मग कोणाचं मरण नाही? या जगतात तर सर्व मरणार आहेत, पण एक भोले बाबा आजन्म तत्व आहे. भगवानी शंकरम वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो याभ्याम विनान पश्यन्ति सिद्धा स्वांतस्तमेश्वरम. भगवान भोलेनाथ अजन्म तत्व आहे. त्यांना जन्म नाही आणि त्यांना मरण नाही. थोडस सांगा बरं तुम्हाला. आणि घरी जाऊन तुम्ही तपासणी करा. तुमच्या घरामध्ये भिंतीवर लावलेलं कॅलेंडर आहे का नाही, त्याच्यामध्ये आता जवळच आले कृष्ण जन्माष्टमी भेटेल, रामनवमी भेटेल, हनुमान जयंती भेटेल, वामन जयंती भेटेल, नरसिंह जयंती भेटेल, भगवान महादेवाची जयंती वाचली काय? तिथं फक्त शिवरात्र येते माय बापा. लक्षात घ्या. भगवान भोलेनाथाचा ना जन्म आहे ना मरण आहे माय बापा. अजन्म तत्व आहे. सर्वजण म्हणले भोले बाबाला सांगा. सर्वांनी भोले बाबाला प्रार्थना केली. भोले बाबा तयार झाले आणि भोले बाबांनी विषपान
घेतलं नाही बापा, पिऊन घेतलं सर्व विष. चालत नसेल तर बाजूला. मायबाप विषपान केल्यानंतर भोले बाबा, आता ते विषच बरं कमी नाही, हजारो टन होतं, तर ते विष मायबापा पान केल्यानंतर भोले बाबा तिथून एकांतामध्ये जाऊन बसते. ऋषिकेश हरिद्वार बरं का, ऋषिकेशच्या वरती तुम्ही गाडीने जाल तर 27 किलोमीटर आणि मधून डोंगराने चालत जाल तर 17 किलोमीटर. असं एक क्षेत्र आहे, त्याला नीलकंठेश्वर भगवंताचं स्थान म्हणतात. तुमचं लक्ष आहे ना मोबाईल कडे? बघून घ्या, माझी पावडर घाला बाहेर, लक्ष द्या माझ्याकडे. फार तळमळीनं सांगतोय, आजच्याच दिवस सांगणार आहे, उद्या थोडीशीच कथा आहे. मायबाप ज्या वेळेला भगवान भोलेनाथ त्या ठिकाणी एकांतात जाऊन बसले, सर्व देवता म्हणायला लागले काय झालं असेल बरं त्याचं, एवढं विष पिलं त्यामुळे काय झालं असेल, चला म्हणजे चला बघू, जाऊन येऊ. आजारी माणसाला बघायला जातात ना, सगळे आले, इंद्र चंद्र वरुण कुबेर अग्नी सर्व देवता एकत्रित आले, चला बघायला. सर्वजण आले आणि भोले बाबा ध्यान लावून बसले होते आणि मंत्र कोणता जपत होते? श्रीराम जय जय राम, भजन करी महादेव. श्रीराम जय राम, श्रीराम जय राम भजन चालू. सर्व देवता आले, भोले बाबांचा जय घोष केला. नमः पार्वती पते श्री हर हर. सगळ्यांनी जय घोष केला आणि विचारलं बाबा तुमची तब्येत कशी आहे, आपकी तब्येत कैसी है? भोले बाबा बोले बड़ो विश्राम है भैया, हम बड़े आनंद मंगल है, आप चिंता मत करियो. बोले बाबा कैसे आनंद मंगल हो सकते, इतना सारा विषपान कर लिया आपने, ये कैसे हो सकता है बाबा? थोड़ी तो आपको थोड़ी दिक्कत होती होगी, हैं आपको थोड़ा सा. ज्यावेळेस मायबापा भगवान भोलेनाथ बोले आपने सुना नहीं मैं विश्राम हूँ. बोले बाबा विश्राम कैसे हो सकते हैं? बोले मेरे कंठ में राम है, मेरे कंठ में राम है और उसके साथ बेटा विष है. देखो मेरे हृदय के राम ने अपने कंठ में धारण कर लिया है और विष को वहीं पे रोका है. तो बोले यहाँ राम है, यहाँ विष है, विष राम है. नाही कळलं? कॉफी पिऊन जा. ते कळण्यासाठी व्यवस्थित बघावं लागतं, व्यवस्थित ऐकावं लागतं. आलं का लक्षात? समुद्र मंथनातून मायबापा अमृत प्रगटलं, त्यावेळेला मोहिनी अवतार घेऊन भगवंतांनी पहिलं ते अमृत चाखलेलं आहे. आणि ते अमृत ज्यावेळेस पान केलं, राम प्रभू बघा बरं का, विष्णू नारायणाच्या हृदयामध्ये कोण आहे? भोले बाबा आहे. आणि भोले बाबाच्या हृदयात कोण आहे? मायबापा रघुनंदन राम प्रभू आहेत. भोले बाबांनी विषपान केलं, ते राम प्रभूने असं धरून ठेवलं, म्हणून सर्व अंगाने निळे झाले. आणि राम प्रभूने जेव्हा मायबापा अमृत पान केलं, ते भोले बाबांवरती अमृताचा वर्षाव झाला हृदयातल्या, आणि ते शुभ्र पांढरे झाले मायबापा. म्हणून एकाचे हृदय गोडी साखरेचे ठाई. आणि हे काही येड्या डोक्याचे म्हणतात आम्ही आडव्या पट्ट्याचे आणि उभ्या पट्ट्याचे, तुला पट्ट्यानं मारला पाहिजे. येडी हळद गाजर पालखी. नरहरी महाराज सुद्धा म्हणाले मी दुसऱ्या देवाचं दर्शन घेत नाही, फक्त माझा भोले बाबा. काय झालं म्हणावं लागलं का नाही? तुझ्या नामाचा व्यवहार देवा तुझा मी सोनार. शेवटी स्वीकारावं लागलं नाही बापा. अजूनही काही लोक या ठिकाणी शैव आणि वैष्णव हा वाद करतात. माझा विषय असा आहे की ते ब्राह्मण मायबापा नामदेवरायाचं कीर्तन बंद करतात. कीर्तन बंद केल्यानंतर नामदेवराया मायबापा नाराज झाले. मागच्या बाजूला जाऊन नामदेवरायाने जेव्हा कीर्तन सुरू केलं,
भोले बाबाच्या समोर ब्राह्मण बसून रुद्राभिषेक करतायत. हा, नमामि शमेशां निर्वाण रूपम विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपम विभुं. आणि मग इकडं मंत्रभूत चालू आहे. जटाटवी गलत गलत प्रवाह विपावितस्फले गले बलं निलं पितां भुजंग तुंग मालिकां डम 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 निनाद वड्डमर्वयं चकार चंडतांडवं तनोतु शिवशु. पण भोले बाबाचं लक्ष इकडं नाहीच, ब्राह्मणांकडे. भोले बाबाला कीर्तन ऐकायचं, रंग भरे कीर्तनात. असा रंग भरला, ब्राह्मणांनी डोळे लावून घेतलेले भगवंताने अख्खं मंदिर फिरवलं. भक्तीत असा सामर्थ्य भाव पाहिजे बरं का, लक्षात घ्या. भक्ती अशी केली पाहिजे की आपल्याला देवाकडे जायची गरज नाही, देवानं आपल्याकडे आलं पाहिजे. हा, म्हणून बघा केवढा ठाम निर्णय ज्ञानोबारायचा, किती विश्वास आहे ज्ञानोबारायचा. ज्ञानोबाराय म्हणतात नलगती सायास जावे वनांतरा. शबरी देवाकडे गेली का देव शबरीकडे आले. भक्त प्रल्हाद देवाकडे गेले का देव प्रल्हादाकडे आले. ध्रुव देवाकडे गेले का देव ध्रुव बाळाकडे आले. बघा तुम्ही, भक्त नाही गेला, देवच भक्ताकडे आला. हा, म्हणून भक्तीमध्ये फार मोठं सामर्थ्य आहे बाबा. या ठिकाणी नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये बाबा सगळं मंदिर असं फिरलं आणि सकाळचं उजडायला लागलं तेव्हा बामणांनी डोळे उघडले तर हे माग आणि नामदेवराया पुढं. मायबाप सर्व ब्राह्मणांनी नामदेवरायांचे पाय धरले, क्षमा मागितली मायबापा नामदेवरायांना. तिथून औंध्या नागनाथाचं दर्शन घेऊन मायबापा तिथे मुक्काम झाला आणि तिथून निघाले सर्व संतगण मायबापा. पुढे माथापूर, तिथून लोणार आणि वयोशैनी संगम नावाचं तिथे एक स्थान आहे, त्या ठिकाणी जात आहेत. आणि त्या ठिकाणी एक अशी जागा येते की त्या डोंगरांच्या कपारींमध्ये एक लुटेरा राहतो बरं का. हा, महाभयंकर एक. पण त्या लुटेऱ्याचं नाव या ठिकाणी हरपाल सांगितलंय. हरपाल नावाचा लुटेरा. आणि हे साधू संतांची दिंडी तिथं निघाली. बरं, तो हरपाल कसा होता माहितीये का? सगळ्यांनी व्यवस्थित ऐका. तो काय करायचा, एखादा धनवान जर आला त्याच्या रस्त्याला, त्या डोंगरांच्या त्या कपारीमध्ये आला तर तो त्यांना अडवायचा. आणि अडवल्यानंतर पहिलं जाऊन बघायचा गळ्यात माळ आहे का. पहिलं बघायचं माळ आहे का. आणि पुन्हा विचारायचं कुठे निघाले. आणि कोण जर म्हणलं आम्ही पंढरपूरला चालू, तर तो मग त्यांना जीव घालायचा, त्यांची सेवा करायचा, त्यांची पाय दाबायचा, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा. आणि मग काही काही लोक विचित्र असतात, जरा अंगामध्ये थोडेसे ताकद असली तर नडतात. मग आशांना नाही बाबा तो हातपाल प्रसाद द्यायचा, हाणायचं दोन. त्याचं काम जे मगरूर आहेत त्यांना लुबडायचं आणि आलेल्या संतांना जीव घालायचं, असं तो हरपाल करायचा. आणि मग त्या हरपालच्या मायबापा समोर ते संतांची मांदी अडी आली. सर्वांना त्या हरपालने पाहिलं आणि सर्वांचं मायबापा दर्शन घेतलं. आणि सर्व साधू संतांना मायबापा विचारलं कुठे निघालात. सर्वजण म्हणले आम्ही तीर्थयात्रेला निघालो. तीर्थयात्रेला म्हणल्यावर हरपाल फार प्रसन्न झाला. हरपालने मायबापा सगळ्यांना आपल्या घरी नेलं आणि घरी नेऊन मायबापा त्यांना हातपाय धुवायला गरम पाणी दिलं, त्यांना बसवलं, सांगितलं तुम्ही स्नान वगैरे करा, तुमच्या भोजनाची व्यवस्था करतो. हरपाल गेले पत्नीकडे, पत्नीला म्हणाले काय ग होईल ना एवढ्यांची सोय, जरा जास्त होते ना साधू संत, होईल ना सोय. ती म्हणली अहो कालच संपलं राशन, तुम्ही बघा ना काहीतरी करा. हरपाल म्हणले कोणतरी सापडते म्हणले, जाऊन उभा राहतो परत.
फारसा घेतला आणि जाऊन तिथं उभे राहिले त्या कपात बंद. पण तो हरपाल जो आहे तो जाऊन उभा राहिला, माय बापा कोणी येतोय का, कोणी येतोय का. पण त्या दिवशीवर का त्यानं कोणाला लुबाडावं असं त्याच्या पत्रिकेतच नव्हतं. कोणीच येईना. हरपालने आता माय बापा समय पाहिला, म्हणले वेळ तर होत आला, आता साधू संतांचं जेवणाची वेळ झाली, काय करू, कोणी तर आलं नाही, आता काय काय. आणि हे का नियम होता बरं का, तिथून येणाऱ्यालाच लुबाडायचं. त्याचं सामर्थ्य एवढं होतं, एखाद्या श्रीमंत माणसाला जाऊनही लुबाडला असतं त्यानं, पण नाही त्याच्या नियमात नव्हतं. हरपाल नाराज झाले, निराश झाले. ते म्हणले जर मी साधू संतांना जीव घातलं नाही तर मी माझा प्राण द्यावे. बस अर्थ पाव असं पुकारलं माय बापा पांडुरंगाला, देवा आता तूच कृपा कर. देव माय बापा रुक्माईला म्हणले चल चल लवकर. रुक्माई म्हणले कुठं? हा म्हणले महत्वाचं काम आहे, लवकर चल. आणि जेवढे दागिने तुझे आहेत तेवढे घाल अंगावर. हा रुक्मिणी आई साहेब म्हणले कशासाठी? म्हणले एक जण आपल्याला लुबाडणार आहे. हा रुक्मिणी आई साहेब म्हणले सगळे दागिने घालायला सांगतात, परत सांगतात लुबाडणार आहे. अगं तुझ्या दागिन्याचाच सीधा प्रसाद बनणार आहे. रुक्माईनं होते तेवढे घातले दागिने, सगळे दागिने घातले. आणि हा जसा हरपाल तसं विठ्ठल भगवान काय झाले, धनपाल झाले, शेठजी झाले. आणि रुक्माई शेठाणी झाली माय बापा. आणि बैलगाडी सजवली आणि ती बैलगाडी निघाली. आता त्याने अशी कुऱ्हाड घेतली, मानेवर मारणार बरं का हरपाल. तेवढ्यामध्ये बैलगाडीच्या त्या घुंगराचा आवाज आला. आणि मग हरपाल सावधान झाला, कोणतरी आलं. पाहिलं माय बापा आणि बैलगाडी अडवली. देव स्वतः बसले आणि हरपाल म्हणलं थांबा, कुठे निघाला? सासरवाडीला. सासरवाडीला? तुमच्या गळ्यात माळ आहे का? देव म्हणले आमच्या गळ्यात माळ नाही, आम्ही तसले धंदे करत नाही. काय असतात असे विचित्र, आम्ही तसले नाही, त्यात आम्ही तसले धंदे करतो. देवाला माय बापा त्याच्याकडनं लुबाडून घ्यायचं होतं, म्हणून देव म्हणले आम्ही जर स्वतःच देव आहे म्हणलं तर हे इथंच पाय पडत बसत, ते माझे वारकरी उपाशी मरते. देव म्हणले हरपाल म्हणलं तुम्ही जात नाही का पंढरपूरला वगैरे? तसलं आमचं काम नसतंय म्हणलं, आम्ही धनाढ्य लोक आहेत, ते भिकाऱ्यांची काम आहेत म्हणले पंढरपूर जायचं. हा म्हणतात बरं का काय काय लोक. हे आमच्या महाराष्ट्राच्या भूमीवर एक म्हातार आहे, माणसाची एकमती असते, माणसाची एकमती, ते 12 मतीच. कळालं तुम्हाला? लवकर कळालं तुम्हाला? माणसाची एकमती पण ते 12 मतीच. म्हातार डेंजर बरं का. ते म्हातार एकदा पाठीमागं म्हणलं होतं, काय येडे वारकरी म्हणे, गाडीत बसून पुण्यावरून निघाले तर 4 तासात पंढरीला जातात. आमच्या वक्ते बाबाला राग आला बरं का. वारकऱ्याला नाव ठेवले की संत खवळतात. वक्ते बाबा म्हणले ज्या वारकऱ्याला ज्या तोंडानं बोललास त्या तोंडात किडे पडतील तुझ्या. काय कळतंय का तुम्हाला? हा हे साधू संतांनी दिलेला श्राप आहे माय बाप, आणि सत्य झालंय तो सगळे बघतात. आणि महाराष्ट्राकडे पाहत असताना आता नक्कीच कळालं माय बाप. लक्ष द्या बरं का, कोणालाही नाव ठेवा, साधू संतांना वारकऱ्यांना नाव ठेवू नका माय बाप. वारकरी स्वतः म्हणतात आम्ही सदैव सोडते, पण आम्ही पंढरीनाथाचे भक्त आहोत. वारकऱ्यांना नाव ठेवू. देव म्हणले आपण जर म्हणले आपण पंढरीचे वारकरी हेच, हा लुबाडणार नाही आपल्याला, हा सोडून दे. मग नाही बाप्पा देव म्हणले आम्ही वारकरी नाही, आम्ही पंढरीला जात नाही. आणि मग हरपाल चढला माय बाप्पा गाडीवरती, देवाला दिलं ढकलून खाली गाडीवरून बरं का.
गाडीवरून ढकलून दिलं रखमाई म्हणले आव 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 मंगेशवर रखमाईला सुद्धा ढकलून दिलं. रखमाई देवाला म्हणले देवा एवढा बलाढ्य राक्षस तो रावण कुंभकर्ण तो कंस शिशुपाल दंतवक्र यांना तुम्ही मारलं तर हे देवाला जण घोळसू घोळसू कुस्ती केली देवासोबत. बसला उरावर देवाच्या हरपाल चल काढ म्हणला जेवढं असेल तेवढं दे. देव म्हणले सगळं दे. सगळं जेवढं होतं धन तेवढं दिलं आणि तेवढं दिल्यानंतर हरपाल आनंदाने ते धन घेऊन गेला. सोनाराकडे जाऊन ते माय बापा दागिने मोडले. त्याचे किती पैसे घेतले? जेवढे शिद्याला लागतात तेवढेच घेतले. बाकीचे सगळे त्या सोनाराला म्हणलं तू सगळ्या गरीबात वाटून टाक आणि राहिले शिल्लक तर पुढे देशील मला वारकऱ्याला जेव घालायला. आणि मग माय बापा त्याने ते शिदा आणला घरी. स्वतःच्या नावचा पण नाही आणलं बरं का, परिवाराच्या. लक्ष द्या. हा आजही काही साधू संत असे आहेत कीर्तनकार कथाकार जे पैसे घेत नाही. मायबाप ज्या वेळेला हरपालने सगळं दिलं, शिदा दिला, सर्व बनवलं शिदा, आणि इकडे भगवान पांडुरंग परमात्मा रुक्माईला म्हणले जायचं का आपण हरपालच्या घरी? ती म्हणली काय कमी मार खाला का आपण अजून खायचं काय? म्हणले नाही नाही चल म्हणले. सर्व संतांची मांदी आळे तिथं आहे, आपल्याला सर्वांचं दर्शन होईल. मग रुक्माई म्हणली चला चला. आणि मग त्या ठिकाणी आमचे पांडुरंग परमात्मा धनपाल शेठजी झाले आणि तिथं गेले. ते कपडे फाटलेले, ते अवतार कसला. आणि मग ज्ञानोबारायांनी नामदेवरायांनी सगळ्या साधू संतांनी ज्यावेळेस देवाला पाहिलं चटचट पळत पळत जाऊन माय बापा तिथं असे पाय धरले, दर्शन घ्यायला लागले. हरपाल म्हणला हे काय येड झाले काय? त्याच्या वेळात माळ नाही, पंढरीला जात नाही, देवाचा त्याचा काही संबंध नाही, हे संत सगळे पाया पडायले. मग निवृत्तीनाथ दादा म्हणले ज्ञानोबा राहिला हरपालावरती कृपा करा. आणि मग ज्ञानोबारायांनी हरपालाच्या डोक्यावरून हात फिरवला. हरपालाला सांगितलं आम्ही ज्याची भक्ती करतो तो पंढरीनाथ तुझ्या घरी आला, तुझ्यासारखं भाग्य कोणाचं नाही रे. मग त्यानं देव धनपाल शेठजीकडे पाहिलं, ते कमरेवर हात ठेवून विठोवर रखमाई उभे. हे जाऊन लोटांगण घातलं नाही बापा हरपालानं. माऊलीने अशी कृपा अनेक साधू संतांवरती माय बापा केलेली आहे. या ठिकाणी पुढे मायबाप माऊली ओंकारेश्वरला जात आहेत. ओंकारेश्वरचं सर्वांना माहिती आहे, ते सांगण्यात आता मी वेळ घालत नाही. एक अजून कथा सांगतो, आता राहिलेलं उद्या. माझं लक्ष आहे घड्याळाकडे. 551 समय झाला, म्हणजे 5:51 झाले. मायबाप सांगायचं तात्पर्य या ठिकाणी भगवंत आता मायबापा अशी कृपा करतात. पुढे नंतर सर्व वारकरी धारा तीर्थावरती त्या ठिकाणी आले. गोपीचंद राजाचं हे राजधानी बरं का, असं म्हणवलं जातं गोपीचंद राजाची राजधानी. तिथे कमलाकर नावाचे एक भटजी राहत होते आणि त्यांची पत्नी मायबापा आणि त्यांचा मुलगा गोपाळ. कमलाकर नावाचे भटजी. आणि साधू संतांची मांदियाळी ज्या ज्या गावात जायची ते संपूर्ण गाव पंढरपूरच होऊन जायचं, पंढरीच व्हायचं. आणि आनंद भरला मायबापा त्या ठिकाणी. साधू संत कीर्तन कथा करायला लागले. मग लोक त्यांना आग्रह करायचे महाराज आमच्या घरी चला बरं का जेवायला. आता मी तिथे कोणाकडे राहतो, ते दादांनी मला आता येताना सांगितलं महाराज उद्या आपल्याकडे जेवण बरं काय, उद्या इकडे तिकडे नाही आपल्याकडे. आग्रहाने नेतो माय बापा. मग माऊली निवृत्तीनाथ दादा सोपान काका मुक्ताबाई नामदेवरायांना
या गोपाळाला असं वाटू लागलं की यांनी आमच्या घरी जेवायला यावं. त्या कमलाकर भटजींच्या पुत्राला, बरं का, लहान लेकरं फार गोड असतात आणि आम्ही कुठेही कथेला गेलो ना की तिथले लहान लेकरं आमच्या जवळ आम्ही बसू देत नाही. हा, त्याचं कारण आहे, कारण ते 4-5 दिवसात लहान लेकराचं मन फार कोमल असतं, शुद्ध मनाचे असतात ते, आणि त्यांना जर ती भक्ती आवडली ना, मग नंतर ते मायबाप सुद्धा नावडे जन माता पिता म्हणतात. एका ठिकाणी असा प्रसंग झाला माझ्या जीवनात. लातूरमध्ये कथा चालू होती आणि तिथून मी काही किलोमीटर दुसरीकडे कथेला जायचो. ती दुपारची आणि संध्याकाळची. मग एकादशी त्याच्यात माझं व्रत होतं ते याच्यामध्ये कथेमध्ये. ते एक मुलगा रोज असा समोर येऊन बसायचा, कथा ऐकायचा, फार प्रेमानं. मला फार आनंद वाटायचा. एक दिवशी त्यांनी शेतातून रामफळ आणलं, बरं का, रामफळ आणलं असं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये, आणि मी कथा सुटली का पळत जाऊन गाडीत बसायचं. आम्हाला पुढचं गाव गाठायचं, एवढी गडबड. मग घाईघाईनं जाऊन मी गाडीत बसलो. बसल्यानंतर ते लेकरू आलं आणि ते माझ्याकडे बघायला लागलं. आता कळतं ना समोरच्या माणसाला काहीतरी आपल्याला बोलायचं. मी म्हणलं, का रे, तुला काही बोलायचं का? हा बाबा, मी तुमच्यासाठी रामफळ आणले. बघा बरं का प्रेम. त्यांनी माझ्या जवळ येऊन ते रामफळ माझ्या हातात दिले. बाबा, आज तुमचा उपास नाही ना? द्वादशीलाही उपास आला होता त्या दिवशी, सोमवार काहीतरी व्रत आलं असावं. ते म्हणले, तुमच्यासाठी रामफळ आणलं मी. बघा किती शुद्ध भाव त्या लेकराचा. मग मी आपलं सहजच विचारलं, काय तुझं नाव? इथलंच का तू? हो, इथलंच. मग आता सहज माणूस म्हणतोय, तुला काय बनायचंय? आता एवढा शुद्ध भाव म्हणल्यानंतर विचारतो माणूस, काय बनायचं? ते म्हणलं, तुमच्यासारखं. मला म्हणलं, तुमच्यासारखं मला कथाकार व्हायचं. अरे बापरे, माझे डोळेच भरून आले. बरोबर, मला उशीर होतोय बाळा, हा ये बरं का उद्या कथेला, असं म्हणलो. ती खिडकी सोडा ना तू दरवाजापाशी, असंच उभं राहील. म्हणलं, तुला अजून काही बोलायचं का? ते म्हणलं, बाबा, मला तुमच्या सोबत यायचं. मी म्हणलं, बाळा, तुझ्या आईला उद्या घेऊन ये, बाबांना घेऊन ये. नाही, ते नाही पाठवणार. का? ते म्हणलं, माझे बाबा दारू पितात. हा, मी एकुलता येते, आई मला सोडणार नाही. बघा बरं केवढा विचार करून ठेवला त्यानं. आणि ते चटचट उत्तर देत होतं, याचा अर्थ त्यांनी सगळा विचार केला होता. आणि मग मी म्हणलं त्याला, तू एक काम कर, थोडा मोठा मग ये. ते म्हणलं, नाही, तुमचा पत्ता द्या. मी म्हणलं, ते कशाला? ते म्हणलं, तुम्ही गेले ना, मग मी 4-5 दिवसानंतर पळून येतो तुमच्या. त्याच्यामुळे आम्ही लेकरं जवळ येऊ देत नाही, दूर करतो गावातली लेकरं. आम्ही निघाल्यानंतर उद्या बघा कथा झाली का मी लगेच गाडीत बसणार आहे. मला पुढची कथा असल्यामुळे मला निघावं लागणार आहे. डोळे पाणावतात माय बापा. त्यातल्या त्यात लेकरांचे तर 100% रडतात लेकरं गाडीला पडून. बाबा थांबा, बाबा आम्हाला घेऊन जा. एवढा शुद्ध भाव असतो. तो गोपाळ सुद्धा म्हणायला लागला, माऊलींना म्हणतोय, माऊली. त्याच्या मनात इच्छा, म्हणून त्यानं त्याच्या वडिलांना आईला विचारलं, आई, बाबा, आपल्या घरी माऊली केव्हा येणार आहेत जेवायला? ते म्हणले, उद्या आण ना, तूच घेऊन ये त्यांना जेवायला. आणि मग गोपाळ असा उड्या मारत गेला माय बाप. गोपाळ त्यांना म्हणतो, आमच्या घरी जेवायला या. मुक्ताबाईला म्हणाले. मुक्ताबाई म्हणले, ठीक आहे बाळा, पण आईबाबांनीच सांगितलं. बरोबर, मग तू उद्या तुझ्या घरी आम्ही जेवायला येऊ बरं का. मुक्ताबाई म्हणले, ऐकलं का, गोपाळाच्या घरी आपल्याला जेवायला जायचं. हा, सगळे म्हणले, हो चालेल. अगोदर भजन करू आणि मग आपण त्या ठिकाणी जेवण करू, असं सगळ्यांचं ठरलं. आणि माय बापा स्वयंपाकाची तयारी सुरू झाली. आणि गोपाळाला सांगितलं, गोपाळा, आता सगळं झालंय बाळा, तर थोडी लाकडं कमी पडले चुलीला, जरा लाकडं घेऊन ये बरं. आणि गोपाळ लाकडं आणायला गेला. काय दुर्दैव बघा, त्या लाकडात एक भुजंग सर्प बसला होता. त्या भुजंग सर्पानं नाही बापा त्या कोमल जीवाला चावा घेतला आणि त्या गोपाळाला सर्प चावला. हातातले लाकडं पडले आणि गोपाळ तिथंच पडला. अरे म्हणले, गोपाळ काय येत नाही, किती वेळ झालं?
चुलीतला आहार शांत व्हायला लागला. मग आई बघायला गेली गोपाळाला आणि पाहिलं तर हातावरती वन आहेत सर्पाच्या दाताचे, काळं निळं शरीर झालं. ती माऊली म्हणली आता जर मी चिरकले आणि लेकरासाठी जर रडायला लागले तर दारात आलेले संत विनमुक्त तसेच जातील, जेवण करणार नाही. ज्या घरात मड आहे तिथे जेवायचं असतं का? संत जेवणार नाहीत. तिने जाऊन कमलाकर भटजींना सांगितलं, अहो असं असं झालंय. ते म्हणजे कोणाला बोलली तर नाही ना? नाही हो, कोणाला नाही बोललो. चल, जसं लेकरू झोपलेलं असावं तसं आईने असं खांद्यावर घेतलं आणि घरी आणून मधल्या घरात नेऊन त्याला ठेवलं आणि त्याच्या अंगावर माय बाप्पा पांघरून टाकलं. का? म्हणले संत उपाशी जातील या मड्यामुळं. लेकरू झाकून ठेवलं आणि मग सर्व संत पंक्तीला बसले. पत्रवाड्या दिल्या, माय बाप्पा ताट वाढले सगळे. आणि मग वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज आवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरणनो हे जाणीजे यज्ञ कर्म. म्हणून पुंडलिकावर जे हरी म्हणणार. एवढ्यात मुक्ताबाई म्हणली, का हो भटजी? का? मुक्ताबाई म्हणते, आम्ही या गावात आल्यापासून जिथे जिथे जेवायला गेलो त्या त्या ठिकाणी गोपाळानं आम्हाला वाढलं. तो आमच्या सेवेला पुढे धावतो, तो का दिसत नाही? मग मात्र आईचे डोळे पाणवले बरं का. चटकन तिनं पुसले. गेला असेल खेळायला, बालिश बुद्धी आहे, लेकरू खेळायला गेला असेल. तुम्ही करा, सुरू करा जेवायला. नाही नाही, मुक्ताबाई म्हणल्या, तो आल्याशिवाय आम्ही जेवणारच नाही. आणि मुक्ताबाई भरल्या ताटावरनं उठल्या आणि दरवाजामध्ये जाऊन हाक मारली, गोपाळा, हे गोपाळा, उठ बाळा, गोपाळा. अशी हाक मारली मुक्ताबाईनं आणि ते गोपाळाला जिथं झोपवलं होतं ते उठलं. आलो आलो आई, आलो असं म्हणत जे पळत आलो गोपाळा. मग कमलाकर भटजी आणि ती माऊली रडायला लागली माय बापा जोर जोरात. सगळे म्हणले, काय झालं, का रडता? तुम्ही तसेच जाल म्हणून त्याला सर्प चावला होता, याला झोपून ठेवलं होतं आम्ही, त्याच्या अंगावर पांघरून टाकलं होतं. हा मेला होता, तुम्ही हाक मारली, आमचं लेकरू उठून बसलं. लक्षात घ्या माय बापा, कित्येक अशा गोड कथा माऊलींनी फक्त सच्चिदानंद बाबाला नाही उठवलं, मेलेल्या सच्चिदानंद बाबाला नाही, अनेक माय बाप या ठिकाणी अशा कथा येतात. तिथून उज्जैन क्षेत्रामध्ये गेले. एक कथा सांगू का? कारण उद्या जास्त राहील कथा. एक 5-10 मिनिटं, जास्त नाही घेत. उज्जैन क्षेत्रामध्ये गेले आणि त्या ठिकाणी माय बाप भोज राजाची नगरी, त्याच्या दरबारामध्ये अनेक बरं का, त्या परमाणुवयो भोज नावाचा राजा, परमाणुवयो भोज नावाचा राजा. आणि तो माय बापा त्याच्या दरबारामध्ये अनेक असे विद्वान लोक बरं का. तुमच्यापैकी भविष्य विद्येला कोण कोण मानतं? ज्योतिष विद्येला कोण कोण मानतं? मानतं तुम्ही? तुमच्या जीवनात अगोदर काय काय घडलं हे तर आठवणीत आहे ना तुमच्या, ते सगळ्याला आठवणीत राहतं. आता वर्तमानात काय काय घडतंय आणि पुढे भविष्यात काय घडणार आहे हे जर सगळं जाणून घ्यायचं असेल तर जसं माय बाप्पा पंचांग सांगते तसं आपली माय बाप्पा आचरण असावं आपलं पंचांगणाप्रमाणे. हा, नैमिष्य माहितीये का कोणाला? त्रुटी. प्रहर माहितीये का? प्रहर, दिवस रात्र जर माहिती असेल. हा, सप्ताह, पंधरवाडा, मास, ऋतू. हा, आता हे लेकरांना नाही म्हणत, कळत नाही लेकरांना.
अहो मायबापाच्या पुण्यतिथी सुद्धा आता तारखीप्रमाणे करतात वेडी लोक. तिथीप्रमाणे पुण्यतिथीच म्हणतात, पुण्य तारीख नाही म्हणत. आलं का लक्षात? तिथीप्रमाणेच मायबापा त्यांना ते आपण साजरी केली पाहिजे ते तो दिवस लक्षात घ्या. आता लोकांना आयन माहिती नाही. आयन म्हणजे 6 महिन्याचा असतो, एक दक्षिणायन आणि एक उत्तरायण. ज्योतिष शास्त्रामध्ये गणित विद्या असेल, गणित ज्योतिषशास्त्र, हस्तरेषा, पदरेषा, माथ्यावरच्या रेषा. काही लोक तर असं पाहतात क्षणी माणसाचं सगळं भविष्य सांगतात. एवढे प्रवीण असतात नाही बाबा, विशारद असतात त्या विद्येमध्ये. आता मला थोडं कळतं, मला जास्त नाही, कारण मी जर सांगितलं भविष्य तर कथा संपल्या होती. महाराज बघा ही लोक अशी मागे लागतात. हस्तरेषा नाही बाबा तुमचं जीवन सगळं सांगतात. आता विषय आला म्हणून सांगून जातो, सर्वांनी व्यवस्थित ऐका. तुमची जी रास असेल, रास कळते, तुमची जी रास असेल, आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. शेंबड्या पोरापासून म्हाताऱ्यापर्यंत सगळ्याच्या हातात. सगळ्यांना एकच ना, एका म्हाताऱ्याला तर अशी एसटी मध्ये गर्दी आणि त्याच्यात त्याला फोन आला. म्हाताऱ्यानं असा काढला मोबाईल, असं पाहिलं आणि असा उचलायला गेला. जे त्यानं उचलला फोन, ते बोट समोर त्याच्या नाकात गेलं. फोनचा नाद सगळ्यांना. वायफाय बंद पडू द्या, झोप येत नाही. तळमळ तळमळ तळमळ. त्याच फोनचा सदुपयोग आजपासून सुरू करा. सगळ्यांच्या जीवनाची वाटचाल चांगली व्हावी याच्याकरता सांगतो. उद्या दिवसभर आपण कसं वागावं, आज संध्याकाळी झोपताना 5 मिनिटाचं आपल्या राशीचं उद्याचं भविष्य बघत चला. जीवन सुधरून जाईल तुमचं. फक्त बघा त्याच्यामध्ये राहू काळ कोणता आहे, दिवसभरातला राहू काळ कोणता आहे. तास 1.5 तासाचा असेल, 15 मिनिटाचा असेल, अर्ध्या तासाचा असेल, तो राहू काळ तुम्ही सांभाळा की जीवन सुधारल्यासारखं. आणि माणसाकडनं अकृत्य त्याच राहू काळ होऊन जातं आणि त्याला सगळं सहन करावं. म्हणून ज्योतिष शास्त्र हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आणि या राजा भोजच्या नगरीमध्ये त्याच्या दरबारात एक वीरमंगल नावाचे ज्योतिषी होते आणि ते सगळं जाणायचे. पण राजाचं एक दिवशी काय झालं, ते शिकारीला निघाले. शिकारीला जाताना काही गंगेवरती काही स्त्रिया धुणं धुवत होत्या, कपडे धुवत होते आणि राजाचं एका स्त्रीवरती लक्ष गेलं आणि ती फार सुंदर होती दिसायला, देवांगणे सारखे होते. आणि राजाची वृत्ती बदलली बरं का. राजाच्या मनामध्ये कामभाव प्रगटला. कामातुरा नाम न भयम ल लज्जा. पण राजा सद्विचारी होता, सद्गुणी होता, साधू संतांच्या आश्रयात राहणारा होता. राजाने स्वतःला सावधान केलं. त्या कामाला विराजमान होऊ दिलं नाही मस्तकावर. राजा सावधान झाला, तिथूनच राजा परतला. पण राजाला स्वतःच राग आला. राजाने दरबार भरवला आणि सगळ्याला आता राजा स्वतः अपराधी आहे, लक्ष द्या. राजा सगळ्यांना म्हणतोय. भोजराजा म्हणायला लागले, मी शिकारीसाठी निघालो होतो, राज्य सीमेच्या बाहेर गेलो होतो आणि अचानक तिथून परत आलो. सांगा का आलो. आता कोण सांगतो. सगळे म्हणले राजासाहेब आम्हाला नाही सांगितलं तर मी फासावर दिली एकेका. हा लोक घाबरले. सगळे म्हणले राजासाहेब आम्ही काय भविष्य जाणत नाही, तुमच्या मनात आम्हाला काय माहिती, तुम्ही का परत आले आम्हाला काय कळणार आहे. पण महाराज, वीरमंगल नावाचे तुमच्या ज्या दरबारामध्ये ज्योतिषी आहेत, त्यांना हे माहिती असेल, त्यांना विचारा. मग माय बापा भोजराजाने विचारलं त्यांना, वीरमंगलाला विचार, वीरमंगल सांगा
मी परत का आलो? वीरमंगल म्हणले महाराज थोडासा समय द्या मला, मी सांगतो. वीरमंगलाने जाऊन तिथं जाऊन पाहिलं, सगळीकडे पाहणी केली. जिथून राजा परत आला तिथं काही लोक बसलेले होते त्या समयाला. त्यांना विचारलं राजा का? सगळे म्हणजे आम्हाला काहीच कळलं नाही. इथपर्यंत आले, घोडा वळवला, परत गेले, काहीच कळलं नाही. त्यावेळेला तिथे एक वेश्या होती बरं का, आपल्या देहाचा बाजार करणारी, देह विकणारी वेश्या होती तिथे बसलेली. ती वेश्या हसायला लागली. ती वेश्या हसायला लागली. मग वीरमंगलानं त्यांना विचारलं, का हो तुम्ही का हसता? म्हणले माझ्या जवळ येऊ नका, दूरच उभे राहा. म्हणले तुम्ही का हसले? म्हणले मला माहिती राजा परत का गेला. म्हणजे का गेला? म्हणजे राजा इथपर्यंत आला आणि त्याची नजर एका स्त्रीवरती गेली. काम भाव मनामध्ये प्रगटला, म्हणले काम विकार प्रगटला मनामध्ये, आणि काम विकार प्रगटल्यामुळं राजा परत गेला. अपशकुन मानलं त्यानं या गोष्टीला आणि राजा परत गेला. वीरमंगल म्हणले हे जर मी राजाला म्हणलो तो उद्या मरायचो की आजच मरेल. सद्विचारी राजा आहे, सद्गुणी राजा आहे, साधू संगतीत राहणारा राजा आहे, विरक्त राजा आहे, आणि हे असं कसं बोलू? ते म्हणले तुम्हाला मरायचं तर आहेच ना, मग उद्या काय ना आज काय म्हणा तुम्ही. वीरमंगलानं धाडस केलं, जाऊन उभे राहिले. म्हणले महाराज मी शोधलं बरं का, तुम्ही का परत आलात मला कळालं. म्हणजे का आलो? संपूर्ण दरबारात वीरमंगल म्हणले महाराज या सर्वांसमोर अनुमती आहे ना म्हणायची? म्हणले हो आहे अनुमती, म्हणा बोला. वीरमंगल म्हणले महाराज तुम्ही शिकारीसाठी निघालात? म्हणले हो. तुम्ही तिथपर्यंत गेलात? म्हणले हो. तुमची नजर एका स्त्रीवर गेली? सगळे अशी बघायला लागले वीरमंगलाकडे, त्याचं काही खरं नाही. राजा म्हणले हा हा बरोबर आहे. तुमच्या मनामध्ये काम विकार प्रगटला? राजा म्हणलं हो बरोबर आहे. मग हे अपशकुन मानून तुम्ही परत आलात महाराज? राजा उठून उभा राहिला आणि वीरमंगलाला प्रणाम केला. म्हणजे खरंय बरं का, सगळ्या दरबारात राजाने हे स्वीकारलं. सगळेजण आश्चर्य करतायत. वीरमंगलाला मायबाप उचलून घेतलं, जयघोष झाला. राजा म्हणायला लागले जा नवरत्नाची ती शॉल घेऊन या, वीरमंगलाचा मला सत्कार करायचा. वीरमंगलाला सिंहासनाजवळ बोलवलं. वीरमंगलाच्या अंगावरती मायबापाची शॉल घातली, सत्कार करायला लागले. पण वीरमंगलानं मान खाली घातली. मान खाली घातली तेव्हा भोजराजा म्हणले का हो तुम्ही का मान खाली घालता? म्हणले महाराज माफ करा, या शॉलीचा अधिकारी, या सत्काराचा अधिकारी मी नाही. मग कोण आहे? ती वेश्या आहे. वेश्या? बोलवा तिला. मग माय बापा त्या वेश म्हणजे महाराज ती येणार नाही. आपल्या राजा भोज माय बापा तिथे गेले आणि त्यांनी विचारलं तुला कसं माहिती? म्हणजे महाराज आता कोणाचं वागणं कसं कळेल? एकदम एका ठिकाणी थांबला, रागावून परत गेला. ते ओळखण्याचं सामर्थ्य त्या स्त्रीमध्ये होतं. ते म्हणले महाराज मला सर्वजण वेश्या म्हणतात, पण मी वेश्या नाहीये, माझी आई वेश्या होती. आणि माझ्या आईने अवघं वय या वेश्यालयात घातलं, देह खर्च केला त्याच्यामध्ये, आणि शेवटी तिला ग्लानी झाली आणि ती काशीला गेली. रामानंद स्वामीच्या चरणावर नतमस्तक झाली. रामानंद स्वामीने तिच्यावर कृपा केली आणि रामानंद स्वामींनी माझ्या आईला आणि मला हा 14 अक्षरी मंत्र सांगितला. 14 अक्षरी मंत्र कोणता? ऐका बरं का. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. किती अक्षर होतात? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. किती अक्षरी झालं?
हा मंत्र सांगितला माय बाप्पा. कोणी रामानंद स्वामींनी कोणाला त्या वेश्येला सांगितला आणि वेश्येने माय बाप्पा मुलीला दिला. तेव्हापासून ती म्हणते की हा मंत्र मी जेव्हापासून जपायला लागले मला त्यांनी वरदान दिलं, तुझ्याकडे कोणी देहाची मागणी करायला जरी आलं तर तो उमऱ्यापर्यंतच येईल. उमरा ओलांडता क्षणी त्याचा विचार बदलून जाईल आणि तुझं दर्शन घेऊन परत जाईल. तेव्हापासून माय बाप्पा समोरच्याच्या काय मनात ती जाणायला लागली. आणि आज माय बाप्पा बर का वीर मंगलाला ज्ञानोबराया, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई, नामदेवराया अशा सर्व संतांची त्या उज्जैन मध्ये, उज्जैन महाकाल माहितीये ना, गेला जर तुम्ही उज्जैन महाकाल मध्ये तुम्ही जाल तर तुमच्या लक्षात येईल त्या ठिकाणी माय बापा या वीर मंगलाला समाधी माझ्या माऊलीनं दिली. हा आजही तुम्ही त्यांची समाधी पाहाल आणि त्याच्याच थोडा अंतरावरती त्या कन्येला माय बापा, जिला सर्वजण वेश्या म्हणायचे, तिला सुद्धा माऊलीने माय बापा त्या ठिकाणी समाधी दिलेली आहे. आजची कथा या ठिकाणी विश्राम घेते. उद्या अजून बराचसा भाव आहे कथेचा, पण माझ्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढी मी कथा सांगणार आहे आणि आता या ठिकाणी थांबतो. नमस्कार मित्रांनो, प्रवचनांचा भाग संपलाय आणि आता आपण आलो मेकअप रूमकडे. जाऊया मेकअप रूमकडे आणि सर्वांना बघूया. हे बघा आज खूप जास्त गर्दी आहे कारण आज पात्र सुद्धा तेवढेच आहेत. हे बघा 1 2 3 नंतर एकेकाची मारायचा, पहिला निवृत्ती मारायचा. 6 7 8 9 आणि 10 तसे 10 पात्र आहेत. अजून बघ झाले ना, झाले संपले 10 पात्र आहेत. तर हे बघा आणि आज पूर्णपणे आपली मेकअप रूम भरली आहे, जागाच नाही आहे. आणि आज छोटी पोरं नाहीत, कमी आहेत, सर्व मोठी पोरं आहेत. हे बघा श्री